नाहीतर मराठी माणसाचा नोकिया होईल. नोकिया हा एकेकाळचा जगातील सगळ्यात मोठा मोबाईल ब्रँड. अत्यंत कार्यक्षम, टिकाऊ अशी नोकियाची स्थिती होती. पण ना नोकियाच्या मॅनेजमेंटची काही चूक, ना कामगारांचा संप, ना कोणता अपघात, ना कोणत्या सरकारची आणि देशाची बंदी. हे जगातील पहिलं आणि एकमेव उदाहरण असेल की एखाद्या ब्रँडमध्ये कोणतीही चूक नसताना तो ब्रँड विकावा लागला आणि शेवटी कंपनी बंद झाली. शेवटचे शब्द. पत्रकार परिषदेत नोकियाच्या सीईओने कंपनी मायक्रोसॉफ्टला विकल्याचे जाहीर केले. ते नोकियाच्या सीईओचे शेवटचे शब्द होते. आम्ही कोणतीही चूक केली नाही, पण आम्ही हरलो. त्या परिषदेत सीईओ, त्यांची मॅनेजमेंट टीम अक्षरशः हंबरडा फोडून रडत होते. कोणतीही चूक नसताना जगभरात प्रसिद्ध असणारी एवढी मोठी कंपनी विकण्याची नामुष्की त्यांच्यावर आली होती. काय झाले? नोकिया ही खूप चांगली कंपनी आणि ब्रँड, पण ज्या वेगाने मोबाईल क्षेत्र जगभर बदलत होते, चायना आणि इतर देशात नवीन ब्रँड टेक्नॉलॉजी येत होती, पण नोकिया आपल्या नेहमीच्या कौशल्यावर मोबाईल आणि तंत्रज्ञान घेऊन काम चालवत होते. त्यामुळे जगामध्ये असणारी मोठी संधी आणि मार्केट त्यांना काबीज करता आलं नाही. त्यामुळे बाकीच्यांनी बाजारपेठ खाऊन टाकली आणि शेवटी नोकिया संपला. मराठी माणूस सुद्धा असा सहिष्णू, साधा, आपल्या विचार आणि ज्ञानाने परंपरेप्रमाणे चालणार आहे. तो कोणाचंही कधीही वाईट करत नाही. इमाने इतबारे नोकरी करतो, निसर्गाच्या लहरीप्रमाणे शेती करतो, जमेल तशी प्रामाणिकपणे विठ्ठलाची, शिवाजीची, गणपती, गुढीपाडवा यांची पूजा आणि उत्सव साजरा करतो. मराठी महिला निमूटपणे घरकाम करतात. मुलं असेल तशी शाळा, कॉलेज शिकून छोटी मोठी नोकरी करतात. जशी नोकियाने कोणतीही चूक केली नाही, तशी मराठी माणसानेही गेल्या 60 वर्षात कोणतीही चूक केली नाही. प्रत्येक निवडणुकीत नवा पक्ष, नवा उमेदवार यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडून तो निवडून देतो. संपत चालला. हा चांगुलपणाच मराठी माणसाच्या अधोगतीला नडत असून मराठी माणूस सहिष्णू आणि साधेपणाने राहतो. पण बाकीचे लोक व्यापार करू लागले तेव्हा मराठी माणूस नोकरी आणि चाकरी करत राहिला. महागाई वाढत चालली, घरात माणसं वाढली आणि नोकरीला पैसा पुरेनासा झाला. मग शेवटी वडिलोपार्जित संपत्ती विकली. आलेला पैसाही काही दिवसातच संपला. शेवटी मुंबईत राहणं परवडेना. मग मुंबईतलं घर विकून बाहेर विरार, अंबरनाथ आणि कल्याण गाठलं. इतर महाराष्ट्रामध्येही शेतकऱ्यांच्या जमिनी सावकार, धनाढ्य राजकारणी, व्यापाऱ्यांनी विकत घ्यायला सुरुवात केली आणि हळूहळू महाराष्ट्रात मराठी माणूस हरला. कारण मराठी माणसाने व्यापार केला नाही, आक्रमक वागला नाही. तो सगळ्यांना सामावून घेत गेला. इमाने इतबारे नोकरी आणि चाकरी करत राहिला. लवकर मराठी माणूस जागा झाला नाही तर त्याचा नक्कीच नोकिया होईल. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी मी काम करतोय. तुम्ही चळवळीत खारीचा वाटा उचला. या लेखाचा फोटो काढा आणि ही ऑडिओ क्लिप आणि तो फोटो व्हॉट्सअप, फेसबुक, ईमेलद्वारे आपल्या मित्र आणि परिचितांना पाठवा. मंडळाच्या, शाळा कॉलेजच्या फलकावर चिकटवा. चळवळ वाढवण्यासाठी हातभार लावा. लेख तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो.